2025चा उन्हाळा जरा जास्तच गरम होता, म्हणून म्हणलं एक ट्रिप होऊन जावं, ते पण आपल्या अलिबागला. म्हणून लवकर उठून आवरलं आणि निघायची तयारी केली. अलिबागला जायचं म्हणलं तर एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे बस, कारण ट्रेन आणि फ्लाईट अलिबागला जातच नाही. म्हणून लगेच कॅब केली आणि पोहोचलो आपल्या स्वारगेटच्या बस स्थानकावर. स्टँडवर रविवार असल्या कारणाने खूपच गर्दी होती आणि जाताच आपल्याला बस भेटली. लकीली आपल्याला ड्रायव्हरच्या साईडची फ्रंट सीट भेटली होती. निघताच आपल्या पुण्याचे वातावरण एकच नंबर झालं होतं. लगेच बसने सुद्धा आपली प्रवासी भरले आणि प्रवास सुरू झाला. ड्रायव्हर एवढे भारी गाडी चालवत होते की काही वेळातच आपण लोणावळ्याला पोहोचलो आणि तिकडे जरा थोडं खायला घेतलं. लोणावळा म्हणलं तर तिथलं वातावरण सुद्धा बघण्यासारखं असतंच आणि निघताच आपल्याला डेक्कन क्वीनचे सुद्धा दर्शन भेटले. ड्रायव्हर एवढे मस्त गाडी चालवत होते की त्यांनी मालगाडीला सुद्धा मागे सोडले. पुढे जाताच आपल्याला बघायला भेटले आपल्या निसर्गरम्य खंडाळ्याचे अतिशय सुंदर असे दृश्य. आपली गाडी जुन्या एक्सप्रेस वेनी चालली होती, त्यामुळे आणखी मजा येऊ लागली, कारण आता रस्ते जरा जास्तच चांगले बनवले होते. खंडाळा क्रॉस करताच आपली गाडी पोहोचली खोपोली, जिथे जरा ट्रॅफिक वाढू लागलं होतं. ट्रॅफिक सरकताच पुढे निघालो आणि आपला कोकणात प्रवेश झाला होता. जातानाच बसमधून गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि जरा ड्रायव्हर आणि कंडक्टर सोबत गप्पा केल्या. अलिबागला जाताना सुद्धा जरा पावसाचं वातावरण होतं, पण पावसाने इकडे काही हजेरी लावली नाही. काही वेळातच आपण अलिबागला पोहोचलो आणि तिथे आपले रिलेटिव्ह होते आणि त्यांच्या घरी पूजा होती, म्हणून हार आणि नारळ घेतले. पुढे निघताच आपल्याला कोकणी गावातले दृश्य दिसण्यात आले. घरी जाताच आवरलं आणि पाया पडून जेवण करून घेतलं. लगेच निघालो आणि बीच पाशी जाऊन लिंबू पाणी घेऊन तिथे नजारे एन्जॉय केले. वातावरण तर एकच नंबर होतं आणि आपला काही बीच मध्ये जायचा प्लॅन नव्हता, पण काही वेळातच गरम होऊ लागला आणि आपल्या बसला यायला आणखी खूप वेळ असल्या कारणाने म्हणलं आता समुद्रामध्ये उतरावं. लगेच जरा खरेदी केली आणि चेंज करून घेतलं. मग काय, पटकन समुद्राचा आनंद घेऊन अलिबाग बीच एकच नंबर वाटला. काही वेळातच सूर्यास्त होऊ लागला होता आणि आपली बसची वेळ सुद्धा झाली होती. 6 वाजेची बस येताच त्यामध्ये आपले सबस्क्रायबर भेटले आणि त्याची सुद्धा वेगळीच ओळख होती, ते म्हणजे आपले जोशी वडेवाले. काही वेळातच आपण बसमधून परत खाली उतरलो, कारण आपली बस उशिरा येणार होती आणि रविवार असल्या कारणाने सगळे कोकणातले रस्ते जाम होते. लगेच आपली गाडी पकडताच आपण सुद्धा 2 तासाच्या ट्रॅफिक मध्ये अडकलो. पुढे ट्रॅफिक सुटताच गाडी पुढे निघाली आणि रात्रीची MSRTCची ड्रायव्हिंग म्हणजे एकच नंबर. लगेच खंडाळ्यामध्ये दुसऱ्या बसेसला मागे सोडून आपली गाडी जेवण करायला लोणावळ्याला थांबली आणि पाहिलं तर 12:30 वाजले होते. 2 तासाच्या प्रवासानंतर म्हणजेच 2:30ला आपण स्वारगेटला पोहोचलो आणि आपल्या गाडीला अलविदा करून लगेच घरी रवाना झालो आणि आजचा दिवस इथंच एंड केला.